नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. तर मैत्रिणींनो, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी आपण काही सोपे उपाय आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उपवास केल्याने रक्तशुद्धी होते. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते. दान केल्याने धनदौलत व ऐश्वर्य वाढते. घर बांधल्याने मानसिक समाधान लाभते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते. शरीर बळ वाढते. धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत, भाग्योदय होतो. कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकुवात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे. मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते. 7:30मध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. नित्य दररोज 3 वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने 7:30 सौम्य बनते. प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल, तसेच खूप कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल, त्यांनी भौमप्रदोष व्रत अवश्य करावे. गुरुपुष्यामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे. मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल, त्याने सोन्याच्या अंगठीत शुक्राचे रत्न म्हणजेच हिरा धारण करावा. शुक्र विवाह सुखाचा कारक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते. व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्रीत दान करावी. याने भविष्यात आणखी पैसा मिळतो. मन समाधानी राहते. यश व कीर्ती लाभते. नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी कडकडीत गुरुवार करावेत. सायंकाळी दत्तात्रयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा. उगवत्या सूर्यावर दररोज 1 मिनिट त्राटक करावे. डोळ्यात दिव्य तेज निर्माण होते. एखाद्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते. मुलांनी अभ्यास करावा, संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 5वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर आई वडिलांनी अवश्य वाचावा. मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की म्हणावा. संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे. किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील 9वा अध्याय वाचावा. संकट सौम्य बनतात. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला 108 दुर्वा वाहाव्यात. त्यातील 4-5 दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे. काम यशस्वी होते. रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते. निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढनिश्चय बनते. वस्त्रदान केल्यास लवकरच भाग्य उजळते. रागीट व चिडखोर व्यक्तीने 7 रती मोती चांदीच्या अंगठीत जडवून घ्यावा. पौर्णिमेच्या रात्री चंद्रास नमस्कार करून वापरावा. पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तरीही 16 सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते. जीवनात वारंवार अपयश येत असेल तर 16 सोमवारचे व्रत आवर्जून करावे. रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. शांत व गाढ झोप लागते. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये. देवदोष लागतो. बरकत नाहीशी होते. पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे. प्रसाद घेतल्यानंतर हात लगेचच धुवून घ्यावे.
रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत. मनोवांछित गोष्टी घडून येतात. तर मित्रमैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी मनीषाज व्हॉइस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.